चाले ये ना जा चल ये ना चल 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 ये ना मी चल चाले पहिलं सॉरी म्हणा मग येतो ये ना आम्ही जा चल सॉरी चल ये ना तरी बी चले sorry. लेकरात लाल चल बर घरी चल 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 भांडण कशाला केलं आम्ही मला भांडण करणार सॉरी चल मी ये ना आता इथंच बसतो चल ग सकू सकू नाही काय नाही आता चल ना ये चल ना. की माय चल माय कर ना चल काय तू लय चाड्या लावू नको आमच्या दोघांमध्ये भांडणाच्या पहिलेच आमचे भांडणं झाले आणि तू दही खाय आधी याला हात पाय पुरी होईना असे दही टाकून कपड्यावर सांडून घेतलं याने बी तसलीच आहे ते बघ कपड्यावर सांडून घेतलं कुठे घेतलं काय व्हायचे काय करा फाटू चल राहते काय बी म्हणा तू लहान ते कृष्ण हस ना असतात मग काय त्याला असं आहे ना अरे मीठ पीठ टाकून खात नव्हते मिरचू खाय ना त्याने हा रस्त्यानं तुझी आठवण येईल मला ग तर स्वागत आहे तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल मध्ये माझं तर हात YouTube काढा channel. अंगावर टाकू नका तुमचं होय माझं होय माझंच आहे ते तुमचं होय का? माझा आहे माझं आहे तुला नाही आम्हाला आहे त्यासोबत तर बघा आमचं झालंय आज भांडण म्हणजे दोघांचं भांडण झालं अंगाला दही कमी लावलं बाहेर आल्यानं का बघ माशा लागते त्याला किती खाऊ घातलीस पुरी होईना त्याला दुकानावरच काय मग? किती बी खाऊ घाल त्याला पुरीच होईना बोल्याला होय तुम्हाला काय करायचं लेकरू आहे माझं राहू दे. किती बी खाऊ दे कोणी होय किती बी खाऊ दे पडशील मागे चाल डोकं फुटते. त्याच्यासाठीच करायला काम तर बघा आमचे झाले दोघांचे भांडणं आणि ते झाले रोमॅन्टिक भांडणं भांडण होत नाही आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे भांडण होय ना भांडण होते पण अर्ध्या घंट्यासाठी होते आणखीन बोलता मी तर बघा आता मी केले त्यांना भांडण तर केल्यामुळं फायदाच झाला भांडणाचा भांडणाचा फायदा झाला फायदा काय झालाय सांगा रोमॅन्टिक भांडण झालं मग मी रुसले होते त्यासाठी त्याने मला खाऊ घातली पाणीपुरी आणि पाणीपुरी खाऊ घातली आम्ही दोघे खाल्लं 20 रुपयाची पाणीपुरी पाणी एकदम बेकार होतं खराट होतं हा चांगलं होतं उगाच कोणाला नाव ठेवू नको 20 रुपये देऊन बेकार आपल्या होतं इकडे गोड पाणी भेटतं तर इकडे भेटणार 20 रुपये देऊन आपण खाल्ल्या त्याने करायला किती मेहनत लागली असेल. गोड पाणीच भेटलं नाही हा. तर आणि ते लोक खाल्लेले काय येडे होतात नाही तिथं बसले. गोड पाणी पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये गोड पाणी न तिखट पाणी न भेटते चुप करा का छोटी लेकरं खातात. आणि पपडी बी देते इथं पपडी देणार तर तुला दिले मला दिलं नाही मला दिलं तुम्हाला दिलं नाही बरं झालं दिलं नाही ते मी तर अंडे भज्ज करतो खातो ना आता तर बघा माझं याचं भांडण झालं भांडण तेवढं काय नाही भांडण झालं ना आमचं आणि बघा आम्ही गेलतो आणि आमच्या दोघात भांडण झालं आम्ही काय केलं आता भांडत म्हणजे त्या याच्या पाणीपुरीवाल्याच्या रॉंग साईडला थांबलो होतो रॉंग साईडला थांबलो म्हणजे झालं की नाही की रॉंग साईडला थांबल्यावर त्यानं म्हणला म्हणजे इकडल्या साईडला थांब म्हणला या हाताकडून त्या हाताकडून जावं लागलं जा खाऊ मग आमचा लागला एकूण एकाला धक्का मग आम्ही हसलो दोघं एकूण एकाला बघून थोडं भांडण मिटलंय मग आता इथं आल्यामुळं स्वारी वगैरे म्हणला तुम्ही तर बघितलेलंच आहे तर स्वारी वगैरे म्हणलं आता थोडंसं आईच्या घरात चूल पेटतो तिकडं पकवायचं इकडे येऊन खायचं चुप करा आपल्याच घरात पेटवा मग पिल्ली तर बघा आणि काय काय घेऊन दिलं हे बघा गोल्या पिलीनं घेतलंय हे बघा दही खायला बघा लेकरू माझे गोल्या तर खाऊन बघा किती शर्टला लावून घेतलाय बघा शर्टला दही लावून घेतला हिंग खालाय बी लावलाय पिल्लीचे आहे बघा असं अंगावर कुठं बाहेर गेल्यावर बघा ही लेकरं चवचेच नाहीत बघा काय करतात माहिती आहे खातात आणि अंगावरच सांगत जातात माशा किती लागतात बघ पिल्ली साफ केली बघा आता खाऊन खाऊन म्हणजे अंगावर पडल्यावर साफ करून घेतली आता व्हिडिओ काढायचा तिला माहित होतं काय माहित नाही तर साफ करून घेतली बघा असे लाकडं फाटे काटे फुटे बघा कसा करायला बोलू आणि असंच असते यांचं गेलं तिथं आणि एक सांगू का मी एवढं भांडण करून घेतात की नाही यानं एवढं भांडण करून घेतात कुठतंय यायचं भांडण घरी ते दारी आणि यायचं भांडण राहिलं कसं बस तर काय होतं माहिती का आमच्या दोघांचं भांडण होते
रोज भांडणच होत राहते, भांडणच. आता ज्या भांडणात तर आमची जिंदगी जाण्यासारखी आहे बाप्पा. यांचं भांडण, यांचं कसं तरी चुप बसले आहे ना, खेळायला लागले म्हणलं थोडा सुकून भेटला की ह्यांचं माझं भांडण होते. आणि खरं सांगू का, माझ्याकडून ते भांडण ते करतच नाहीत. आणि थोडं जर घा झालं मला थोड्या थोड्या गोष्टीचा लईच राग येतो. त्यासाठी काय करते मी, थोडं बोलली की त्यांना म्हणजे राग येते. म्हणजे मी असं बोलते की त्यांना म्हणजे असं जीवाला लागू जशी म्हणजे चांगलं वाटत नाही, मग वाईट वाटत बोलते. काय करायचं आता, मला राग सहन होत नाही, काय करू. पण किती कंट्रोल केलं तर राग सहन होत नाही. आणि असं झालं आमचं रोमॅन्टिक भांडण. म्हणजे मला घेऊन देत बघा बिस्किटचा पुडा आणि आईना फुटलाय. आईना काय झालं, असंच माग असं भांडणं झालं आमच्या दोघांचे. तर भांडण झाल्यामुळं मोठा आईना होता घरी आमच्या. मग काय झालं, मग असं कशासाठी तरी होईल लई मोठं भांडण झालं त्या दिवशी. लई 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 मोठं म्हणजे आता लईच मोठं झालं. तर म्हणजे आता ते असं सोडून जाणं येणं. तर असं झालं भांडण. तर मग काय झालंय, ते आईनं पडल्यामुळं मला राग आला, त्याचाच राग होता. तर आलो बघा घरी आम्ही ठेवतो. तर मला राग आला की हे आजचं भांडण कशामुळे ते, मला राग आला की आईना नाही म्हणून. आणि माझ्या डोळ्याचं पहिलेच प्रॉब्लेम चालू आहे आणि आई नाही बघायला, आणि कसं बघू म्हणून मला एवढं चिडचिड पैदा झाली. म्हणजे खूप असं मला रागच आला. असं आईना फोडले त्यांनी तेव्हापासून सगळे आईनेच फुटालेत म्हणून खूप राग आला मला. त्यासाठी मी भांडण गेले, बोलले नाही काय नाही. मग आता जाऊन आलो मस्त. त्याने मला ड्रॉप घेऊन दिलेत, आईस ड्रॉप दिलाय. आणि ते कधी सकाळी आणि संध्याकाळी टाकायचं आहे. आणि घेऊन दिले मला नवऱ्या. खूप चांगला आहे बरं का, खूप चांगले आहे ते. मलाच राग येतो, खरंच लई राग येतो. मला काय माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे, एवढा राग येतो ना, आला तरी एवढा जास्तच राग येतो. रागावर काय कंट्रोलच नाही माझं. मग मी विचार करते 1-2 घंटा, पण रागाच्या टायमाला रागच करते. तर खूप चांगले आहेत ते, मीच चांगली नाही. काय करायचं आता, जाऊ द्या. किती कंट्रोल करायला बघते तरी पण सहन होत नाही. आणि काय होतं माहिती आहे का, एक वेळेस माझं मलाच कळना की मी कशामुळं राग करायला म्हणून. आणि उगाच भांडत बसते त्यांना, उगाच भांडत बसते. म्हणजे भांडत नाही, माझं मी गुमसुम राहते. आणि काय म्हणते माहिती आहे का, उलटे जवाब देते मी. त्यांनी काय विचारलं तर काय म्हणते, मला माहीत नाही, मी करत नाही, मी खात नाही. मला खा म्हणतात, काय झालं म्हणतात, विचारतात काय झालं म्हणलं तर मी काय म्हणते, उलटे जवाब देते माहिती आहे का. म्हणते की तुम्हाला काय करायचं, माझं मी काय करू, काही राहू, अशा गोष्टी करते. मार खाण्यासारख्याच मीच गोष्टी करते आणि नंतर त्यांना दोष देते. काय म्हणते माहिती आहे का आणखी, तर म्हणते की मला बोल नका, मला बोलायचं नाही, तुम्ही काय लय चांगलं केलं का माझं, असंच म्हणत असते मी. त्यांना दोषी ठरवते. खूप चांगले आहेत ते, खूप चांगले आहेत.